मुंबई ते गोवा महामार्गावरती तुम्ही शेवटचं ट्रॅव्हल कधी केलं? तिथले टोलनाके चालू झालेत की नाही? आणि धोपावे ते दाभोळ दापोलीपर्यंत फेरीने तुमच्या कारसकट तुम्हाला जाता येतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय फ्रेंड्स, घराबाहेर निघालोय आणि आपण करतोय रोड ट्रिप. मुंबईपासून गुहागरवरून आपण कोस्टल वेने दाभोळ आणि दापोलीला येणार आणि दापोलीवरनं परत मुंबई. फॅमिली सकट निघालोय. बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. पनवेल क्रॉस केल्यावर जसं तुम्ही पुढे येता, तुमच्या डाव्या साईडला डोंगरावरती एक सुळका दिसतो. कर्नाळा फोर्टचा हा सुळका आहे आणि हा खूप सुंदर ट्रेक आहे, कारण कर्नाळा पक्षी अभयारण्यामधून तो जातो. कम्प्लिटली ग्रीन आणि नेचरमधून जाणारा ट्रेक आहे. पहिला टोल आम्हाला लागला खारपाडा टोल. हा बंद आहे, इथून कोणतेही पैसे कट नाही झाले माझे. आणि दुसरा जो टोल आहे तोही बंद आहे, तोही अजून चालू नाही झाला. इंदापूरपर्यंत बऱ्यापैकी क्लिअर होता रोड, पण इंदापूरला एंटर करतोय आणि इथे मला ट्रॅफिक दिसतो थोडा. इंदापूर ते माणगाव क्रॉस करेपर्यंत बऱ्यापैकी ट्रॅफिक लागला आम्हाला. 15 वर्ष झाली आहेत आणि हायवे अजूनही झालेला नाही आहे. कोकणचा रस्ता, कोकणचा हायवे. स्वतः आलोय आपण पोलादपूरला. पोलादपूर फाटा, जिथून डावीकडे तुम्ही थेट महाबळेश्वरला इथून जाऊ शकता. महाबळेश्वर, पाचगणी यासाठी तुम्ही हा रस्ता घेऊ शकता. आता लागतोय कशाळी घाट. आणि कशाळी घाटामध्ये ना, मी तुम्हाला सांगतो की हा बोगदा जो झाला आहे तो इतका जबरदस्त आहे, कारण जवळपास 40-50 मिनिटांचा प्रवास तुमचा वाचतो. कारण हा बोगदा तुम्हाला ॲब्सोल्युटली 10 मिनिटात पूर्ण घाट क्रॉस करून देतो. बरंच ड्राईव्ह झालं होतं, त्याच्यामुळे प्रचंड भूक लागली होती. सगळ्यांनाच लागली होती. त्याच्यामुळे मग पुढे आल्यावरती कवठी गावाजवळ हॉटेल अनुसया आम्हाला दिसलं. तिथे आम्ही ब्रेक घेतला, लंच ब्रेक. घरून डब्बा आणला होता, मस्त पोळी भाजीचा आस्वाद घेतला तिकडे. आणि मला राहवलं नाही, त्याच्यामुळे मी एक बांगडा फ्रायसुद्धा खाल्ला तिथे. चव चांगली होती, अजिबात वाईट नव्हती. सो थोडी 5 मिनटं विश्रांती घेऊन मग आम्ही इथून पुढे निघालो. भोसले घाट संपल्यावरती चौथा टोल लागला, शिवफाटा टोल. हाही सुरू झालेला नाही अजून. पुढे पोचलो महेंद्रगिरी डोंगरावरती, जिथे सन 570मध्ये चालुक्य वंशाचे सम्राट पुलकेशी यांनी बांधलेलं श्री परशुरामाचं प्रसिद्ध मंदिर आहे. इथून तुम्ही वर जाऊ शकता आणि नक्की बघण्यासारखं मंदिर आहे. खूप छान जागा आहे. परशुराम घाट उतरून फरशी टिठ्यावरनं आम्ही राईड घेतला. आता इथून आम्हाला पोचायचं होतं धोपवे बंदराजवळ आणि बाजूला होती वशिष्ठी नदी. मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतला, अर्धा 1 तासाचा, आणि साधारण 4:15ला आम्ही धोपावे बंदराजवळ पोचलो. बाजूला वाहणारं जे बॅकवॉटर होतं आणि छोटी छोटी गावं, डोंगर्स, इतकं अमेझिंग सिनरीज होत्या. ह्या इथून आम्ही आलो आणि हे आहे बंदर आणि या साईडला गाड्यांची रांग लागली आहे पलीकडे जायला. गाडी पार्क केली आणि आधी तिकीट घेतलं.
मी आलो आहे ढोपावेला. आता इथून कार जाईल फेरीमध्ये आणि फेरीमधून समोर दाभोळ आहे आणि दाभोळला पण उतरू आणि तिथून पुन्हा रोड ट्रिप आपली चालू होईल. हा रूट मला खूप दिवसांपासून करायचा होता. फायनली मुहूर्त आज मिळाला आहे. सो आमची गाडी इथे थांबली आहे मागे आणि या इथे सगळ्या गाड्या आहेत मागे आणि माझ्या मागे जे आहे ते दिसतंय ते दाभोळ आहे आणि तिथे आपल्याला पोचायचं आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावरती इथे फेरीज आहेत. एका कारची 4 व्हीलरचे 200 रुपये तिकीट आहे आणि पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे. सो तुम्ही सहज जाऊ शकता आणि फ्रिक्वेन्सी चांगली आहे. रात्री 9पर्यंत फेरीज चालू असतात. इथेच वशिष्ठी नदी अरबी समुद्राला येऊन भेटते. इथे नुसतं उभं राहून समोर दिसणारं लँडस्केप बघत राहावं असंच होतं. आमची फेरी आली आणि आम्ही निघालो. आमच्या फेरीचं नाव होतं देविका. साधारण 20-25 4 व्हीलर गाड्या या फेरीवरती मावतात असं मावशींकडनं कळलं होतं. पंधरा मिनिटांमध्ये आम्ही दाभोळच्या बंदरावरती उतरलो. बाहेर निघालात ना दाभोळला की डाव्या बाजूला एक जबरदस्त ऐतिहासिक वास्तू आहे. मला आधी माहीत नव्हतं, पण विचारलं तेव्हा समजलं की 16व्या शतकातली ही एक शाही मस्जिद आहे. इथून थोडं चढाव आहे आणि वर गेल्यावरती मला राहवलं नाही. पुन्हा एकदा मी गाडी थांबवून दाभोळ आणि वशिष्ठी नदीचा जो सुंदर नजारा आहे ना तो बघितला. बाहेर अंधार पडू लागला होता. आजूबाजूचा परिसर, छोटी छोटी गावं बघत बघत एक साधारण 7:30-8 पर्यंत आम्ही दापोलीला येऊन पोचलो. तर रात्रीचे 8 वाजलेत आणि दापोलीमध्ये सिटीमध्ये आम्ही थांबलो आहे. माझा अंधार झाला आहे तर इथेच स्टे करून मग पुढे उद्या सकाळी मुंबईला निघू. माझ्या आजूबाजूला काय आहे तुम्हाला दाखवतो. सकाळी 7:30ला उठलो आणि मुरुड बीचवर जायचं होतं, त्यामुळे लगेच ब्रेकफास्ट करून निघालो. पण ऑन द वे आम्हाला डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ लागलं. मग राहवलं नाही, तिथूनच एक छोटासा ड्राईव्ह फेरफटका त्या कॅम्पसमधनं मारला आम्ही. आणि तुम्हाला सांगतो, खूप दिवस आधीपासूनचा प्लॅन होता माझा. म्हणजे कोकण विभागातील शेती, फलोत्पादन, पशुसंवर्धन या सगळ्यांच्या विकासासाठी हे काम करतं. खूप जबरदस्त कॅम्पस आहे आणि खूप मस्त वाटलं. म्हणजे मला इथून काही पुस्तकंही घ्यायची होती. तिथून आलो मुरुड बीचवर. लोकांची गर्दी होती
आणि ऊनही जास्ती होती, तर त्यामुळे इथे फार वेळ काढायची इच्छा नाही झाली. पण तरी आजूबाजूला असलेली लोक एन्जॉय करत होती आणि काही फेरीवाले, घोडावाला, ते सगळं मजा आली बघायला. थोडा वेळ इथे काढला आणि मग पुढे निघालो. इथून मुंबईला निघायचं होतं, तर पालगड मंडणगड मार्गे मुंबईचा रस्ता आम्ही घेतला. जर तुम्ही या मार्गाने येणार असाल आत्ता सध्या, तर इथे काम सुरू आहे रस्त्याचं. मला वाटतं डेव्हलपमेंट चालू आहे, मोठा रस्ता करतायत, पण सध्या कच्चा आहे रस्ता आणि बरेच डायव्हर्जन्स आहेत. तर ते विचार करून तुम्ही या रस्त्याने प्रवास करा. मुंबईवरून येणाऱ्या बऱ्याच एसटी बसेस याच मार्गाने येतात. पुन्हा एकदा आम्हाला सावित्री नदी दिसली आणि सावित्री नदीचा पूल ओलांडत असताना सॉलिड अशा घारींचा थवा आकाशात घिरट्या घालत होता. बघायला एवढं भारी होतं ना हे. गावागावातून आणि छान निसर्ग बघून आम्ही साधारण 3:30ला पेणला पोहोचलो. मला ट्रकच्या पाट्या आवडतात, भयंकर आवडतात. ईमान ही दौलत है भाई. तो ईमान से वीडियो को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना, और अच्छा लगा तो कमेंट भी करना. नमस्कार. 5:30 वाजलेत आणि आम्ही घरी पोचलो आहे. प्रवास खूप छान होता, थोडा हेक्टिक होता, पण मुळातच रोड ट्रिपची जर्नी आणि त्याची मजा हीच असते. तुम्हाला जर आवड असेल आणि तुम्ही जर पॅशनेट असाल तर तुम्हाला तो थकवा जाणवत नाही. 2 दिवस मजेत गेले आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो आणि मला वाटतं बऱ्याच जागा बघितल्या आपण. तुम्हाला जरी चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड बाय.